आणखी एक तुम्ही गोष्ट नोटीस केली असेल तर इथं सगळ्यात खाली तुम्हाला काही सिम्बॉल्स दिसत आहेत. एक हार्टचा सिम्बॉल आहे, लाईक आहे, डिसलाईक आहे, कॅटचा सिम्बॉल आहे, क्वेश्चन मार्क आहे आणि इथं चॅट सारखं ऑप्शन दिसत आहे. हा चॅट बॉक्स आहे. आता इथं मी टेस्ट वोटिंग सुरू करतो तर इथं तुम्हाला बघा काय फरक दिसेल लगेच लक्षात येईल. तर लाईव्ह इंटरॅक्शन करता टेस्ट वोटिंग मी इथं चालू करतोय. काय दिसतंय आता तुम्हाला? ऑडियन्स म्हणून या स्लाइडवर मी जे काही दाखवतो आहे, मी जे काही बोलत आहे ते तुम्हाला आवडलं, नाही आवडलं, खूप आवडलं, त्याच्याबद्दल काही प्रश्न असले किंवा त्याच्याबद्दल एखाद्या शब्दामध्ये तुम्हाला व्यक्त व्हायचं असलं तर इथं काही बटन्स दिलेले आहेत. हे प्रेझेंटेशन इंटरॅक्टिव्ह आहे असं मी का म्हटलं? कारण याच्यामध्ये या रिॲक्शन्स आहेत की ज्या ऑडियन्स आणि प्रेझेंटर मध्ये आपण वापरू शकतो. आता इथं मी हे जे टेस्टिंग आहे हे बंद करतो. हा, तुमच्यापैकी काही जणांनी इथं इनपुट मला दिलेलं आहे. म्हणजे ऑडियन्स कडून काही जर इनपुट घ्यायचं असेल, आता बघा फर्स्ट टाइम, सुपर, फर्स्ट टाइम अशा प्रकारच्या कॉमेंट्स इथे येतात. काही जणांनी हार्टच्या सिम्बॉलला क्लिक केलेलं आहे, त्यांना ते खूप आवडलं असं दर्शवलेलं आहे. काही जणांनी ते लाईक केलेलं आहे. तुम्ही डिसलाईक करू शकता. कॅटचा जो सिम्बॉल आहे, कॅटचा तो फन म्हणून दिलेला आहे. प्रेझेंटर समजा खूप फास्ट बोलत असेल तर कदाचित फ्युचरमध्ये इथं रॅबिटचा सिम्बॉल येईल. प्रेझेंटेशन खूप स्लो होत असेल तर कदाचित गोगल गाईचा सिम्बॉल येईल. तर अशा प्रकारे ऑडियन्स आणि प्रेझेंटर याच्यामध्ये कम्युनिकेशन हे करण्यासाठी रिॲक्शन्स इथे ऍड केलेले आहे. मेंटीमीटर प्रेझेंटेशनचं वेगळेपण पहिल्या स्लाइड पासून तुम्ही पाहत आहात. मेंटीमीटरचं जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर पाहता येतं. तुम्ही म्हणाल आज आम्ही टीम्स किंवा गुगल मीट किंवा झूम मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप मध्ये अशा प्रकारे प्रेझेंटेशन बघतो, परंतु ऑनलाईन असेल किंवा उद्या क्लासरूम ट्रेनिंग मध्ये तुम्ही अशा प्रकारचं प्रेझेंटेशन दिलं आणि तुमच्या ऑडियन्स जवळ स्मार्टफोन असतील तर प्रत्येक जण ते प्रेझेंटेशन आपल्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर पाहू शकतो. हा पहिला ऍडव्हान्टेज इथं आहे. जास्तीत जास्त याचा तुम्ही वापर करा. लक्षात घ्या, हे जे प्रेझेंटेशन आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण करत आहोत तर याच्यामध्ये 3 पातळीवर प्रेझेंटेशन चालणार आहे. गुरुपौर्णिमा, एज्युकेशन, ट्रेनर, ट्रेनिंग याच्याबद्दल मी बोलणार आहे. हा झाला एक टॉपिक. हे आपल्या प्रेझेंटेशनचं उपकथानक आहे. मग मुख्य कथानक कोणतं आहे? मला मेंटीमीटर या टूल बद्दल तुम्हाला माहिती सांगायची. आणि तिसऱ्या लेवलला तुम्ही स्वतः विचार करायचा आहे की तुमच्या आवडीचा जो टॉपिक आहे, तुमचा जो विषय आहे, त्या विषयामध्ये, त्या टॉपिकमध्ये, त्या प्रेझेंटेशन मध्ये मेंटीमीटरच्या कोणकोणत्या फीचर्सचा मी वापर करू शकतो. यापुढे मी ज्या स्लाइड दाखवणार आहे त्या स्लाइड पैकी कोणत्या स्लाइड तुम्ही तुमच्या पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करू शकता. तर अशा 3 वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला या प्रेझेंटेशनचा विचार करायचा आहे. मी पुढच्या स्लाइडवर जातोय. पुढची स्लाइड तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आता दिसत आहे की मोबाईलच्या साहाय्यानं आपण कोड एंटर करून कनेक्ट झालेलो आहोत. मोबाईल हे डिव्हाइस बघा, आपण फक्त फोनसाठी वापरत नाही. मोबाईलचा वापर आपण कॅमेरा म्हणून करतोय, क्लॉक म्हणून करतोय, वॉच म्हणून करतोय, कॅल्क्युलेटर म्हणून करतोय आणि आज या प्रेझेंटेशन मध्ये मोबाईलचा वापर तुम्ही वोटिंग मशीन म्हणून सुद्धा करणार आहात. तर आजच्या आपल्या या सेशन मध्ये, वेबिनार मध्ये जेव्हा तुम्हाला वोटिंग करायचं आहे त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणून आपल्या ओपिनियन पोल मध्ये तुम्ही या स्मार्टफोनच्या, स्मार्ट डिव्हाइसच्या साहाय्याने कनेक्ट होणार आहात. तुम्हाला काही रिॲक्शन्स द्यायचे असतील तर तुम्ही इथे मला देऊ शकता. म्हणजे तुम्हाला हे प्रेझेंटेशन आवडत आहे, आवडत नाही, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न तयार होत आहेत, खूप आवडतंय, तुम्हाला ती मजा वाटते, तुम्हाला ते आवडत नाहीये, अशा प्रकारच्या रिॲक्शन तुम्ही देत गेलात तर आपल्याला हे इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन पुढे नेता येणार आहे. आपण पुढे जाऊया. काही रिॲक्शन्स इथं मला दिसत आहेत. मी ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये बऱ्याचदा बघतो की ज्यावेळी चॅट बॉक्स मध्ये लिहा म्हणतो त्यावेळी लोक लिहित नाहीत. ज्यावेळी मायक्रोफोन चालू करा म्हणतो त्यावेळी ते करत नाहीत. नेमकं त्याच वेळेस त्यांचा मायक्रोफोन हा खराब झालेला असतो. परंतु मेंटीमीटर सारखं प्रेझेंटेशन जर तुम्ही वापरलं तर इथं ऑडियन्स पैकी प्रत्येक जण आपलं मत मांडू शकतो. त्याचं कारण असं आहे की इथे ज्या रिॲक्शन्स मला मिळतात
जे तुम्ही थम्सअप केलंय, थम्स डाऊन केलेलं आहे, हार्टचा सिम्बॉल वापरलेला आहे, चॅट बॉक्स मध्ये लिहितायत, हे सगळं अनॉनिमस आहे. इथे तुमची माहिती गुप्त आहे. मला हे कळत नाहीये की हे कुणाला आवडत आहे, कुणाला आवडत नाही, कुणाला प्रश्न. तुमचा जो खरा रिस्पॉन्स आहे, हा खरा रिस्पॉन्स या रिॲक्शनच्या साह्यानं माझ्यापर्यंत पोहोचतोय. बघा, स्लाइडवर काय लिहिलं आहे ते मी वाचणार नाहीये. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 3 पातळीवर या प्रेझेंटेशनकडे तुम्हाला बघायचं. ही स्लाइड जी तुम्ही पाहत आहात त्याच्यामध्ये एक इमेज आहे आणि काही बुलेटेड टेक्स्ट आहे. जसं आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा वापर करून करतो तशाच प्रकारचं प्रेझेंटेशन इथं आहे, परंतु आणखी काही गोष्टी ह्या ऍड झालेल्या आहेत. तर त्या तुम्हाला ऑब्झर्व करायच्यात, नोटीस करायच्यात आणि अशाच स्लाइड, याच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह स्लाइड तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये कशा वापरता येतील हे आपल्याला बघायचंय. पुढच्या स्लाइडकडे मी जातोय. नॅव्हिगेशन टूलचा वापर करतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपण आजचा हा वेबिनार ठेवलेला आहे. अशाच एका गुरुपौर्णिमेला आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते त्यांची ग्रंथ तुला आम्ही सगळ्यांनी मिळून 10वीच्या विद्यार्थ्यांनी केलेली होती. त्याची एक आठवण फोटोच्या रूपात माझ्याजवळ होती. ती इमेज तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. या स्लाइडवर तुम्ही आता नोटीस केलं असेल की इमेज मी इथं ऍड केलेली आहे. जसं मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये आपल्याला इमेज ऍड करता येते तसं या एका स्लाइडवर फक्त इमेज आहे. पण ह्या इमेज बद्दल तुमचा रिस्पॉन्स मला इथं खाली जे वेगवेगळे सिम्बॉल आहेत त्याच्यामधून तो दिसत आहे. तर हे मेंटीमीटरचं वेगळेपण आहे. आपण आपल्या गुरूंना वंदन करूया, तुमच्या गुरूंना, माझ्या गुरूंना. आजच्या प्रेझेंटेशनच्या मध्ये तुम्ही सगळे ऑडियन्स माझे गुरु आहात असं समजून आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया. आता तुम्ही स्लाइड ऑब्झर्व करा. प्रत्येक स्लाइडवर काहीतरी टेक्स्ट आहे, इमेज आहे, व्हिडिओ आहे, कुठला तरी कंटेंट आहे. ह्या सगळ्या स्लाइडला एका शब्दात सांगायचं झालं तर या कंटेंट स्लाइड्स आहेत. आता तुम्हाला स्क्रीनवर एक वर्ड क्लाउड दिसत आहे. बघा, प्रेझेंटेशन मी काल सुद्धा तुम्हाला शेअर केलं होतं, पण ते अर्ध शेअर केलं होतं. आता तुम्ही जे रिस्पॉन्स देत आहात तो लाईव्ह रिस्पॉन्स माझ्या स्लाइडचे कंटेंट हे वाढवत आहे. तर या प्रकारे या प्रश्नाचा वापर करून ब्रेन स्टॉर्मिंग आपण करू शकतो. आता मी पुढे जातोय पुढच्या स्लाइडला. आता पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला काय दिसतंय? एक इमेज आहे आणि काही बुलेटेड टेक्स्ट आहे. म्हणजे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये सगळ्यात जास्त आपण कशाचा वापर करतो? तो बुलेट्सचा करतो. सगळ्यात जास्त आपण वापर कशाचा करतो? अॅनिमेशनचा करतो, ट्रान्झिशनचा करतो. तर अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये जे काही आपण करतो ते बऱ्याच गोष्टी आपल्याला मेंटीमीटर मध्ये करता येतात. इथे बुलेट्स आहेत. बघा, तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये अॅनिमेशन वापरलंच नाही तर तुमचं ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो प्रेझेंटेशन हे कंटाळवाणं होणार आहे. त्या बुलेट्समुळे तुमचा जो ऑडियन्स आहे तो ठार मारणार आहे, तो तुमच्यामध्ये इन्व्हॉल्वच होणार नाही. तर या बुलेट्सच्या बरोबरच आपल्याला अॅनिमेशन वापरायचंय, ट्रान्झिशन वापरायचंय की जेणेकरून आपल्या पडद्यावर आपल्याला हलणाऱ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. तर हे महत्व आहे. तुम्ही पुन्हा एकदा नोटीस करा, मी या स्लाइडवर एक इमेज आणि काही टेक्स्ट बुलेट फॉर्म मध्ये वापरलेला आहे. पुढे मी जातोय. पुढची स्लाइड तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर दिसते. तुमच्या डिव्हाइसवर काय दिसत आहे? तर एक कोट तुम्हाला दिसत आहे, एक वाक्य तुम्हाला दिसत आहे आणि एक इमेज आहे. इफ एन ऑर्गनायझेशन पुट्स PowerPoint bullets online, the result will be death by PowerPoint. नुसत्या बुलेटेड टेक्स्टचा जर तुम्ही वापर केला तर बघा, ऑडियन्सला ते कंटाळवाणं होणार आहे. ऑडियन्सला ते कंटाळवाणं होऊ नये म्हणून तुम्हाला त्याला एंगेज करावं लागणार आहे. ऑडियन्स बरोबर सतत तुम्हाला इंटरॅक्शन करावी लागणार आहे. तर या कंटेंट स्लाइडवर, ही सुद्धा एक कंटेंट स्लाइड होती. कंटेंट स्लाइड का आहे? कुठलीही स्लाइड क्वेश्चनची स्लाइड आहे का कंटेंटची स्लाइड आहे हे कसं ओळखायचं? तर ज्या स्लाइडवर हे तुम्हाला रिॲक्शन्स दिसत आहेत, ज्या स्लाइडवर तुम्हाला लाईक, डिसलाईक, लव, क्वेश्चन मार्क आणि हे सगळे सिम्बॉल दिसत आहेत त्या स्लाइडला कंटेंट स्लाइड म्हणतात. कंटेंट स्लाइडवर इमेज असू शकते, ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, इमेज कुठल्याही टाईप मध्ये असू शकते, एखादं कोटेशन असू शकतं. तर या सगळ्या स्लाइड्स आपण पॉवर पॉइंट मध्ये तयार करू शकतो. मेंटीमीटर मध्ये त्या जर तयार केल्या तर आपल्याला
अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन याच्यामुळे करता येतं. पुढच्या स्लाइडवर मी जातोय. आता या स्लाइडवर मी एक प्रश्न विचारतोय. त्या प्रश्नाच्याही अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली असेल, आतापर्यंतच्या ज्या वेगवेगळ्या इमेजेस तुम्हाला दिसत होत्या त्या इमेजेस आणि या स्लाइडवरची इमेज याच्यामध्ये काय फरक आहे? तर ही GIF इमेज आहे. इमेजचे वेगवेगळे टाईप आहेत. जेपेग इमेज, PNG इमेज, GIF इमेज, ट्रान्सपरंट इमेज, ॲनिमेटेड इमेज, हे सगळे इमेजचे वेगवेगळे टाईप. इमेजच्या संदर्भातले हे शब्द तुम्हाला माहित असतील. तर वेगवेगळ्या इमेजेस आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करू शकतो. तुमच्या टॉपिकशी संबंधित इमेज कलेक्ट करणं आणि त्या संदर्भातलं टेक्स्ट ऍड करणं प्रेझेंटर म्हणून आपलं हे काम आहे. आता इथे एक प्रश्न मी विचारलेला आहे, ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रेझेंटेशनसाठी तुम्ही सर्वात जास्त कोणते सॉफ्टवेअर वापरता? वोटिंग तर तुम्ही सुरू करायला हरकत नाही. आता आपला त्याचे 3 पर्याय आहेत, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, गुगल स्लाइड्स आणि कीनोट. सगळ्यांनी कृपया सहभागी व्हा. म्हणजे तुम्ही जो रिस्पॉन्स देताय, तुम्ही जो फीडबॅक देताय, तो डाटा, त्याचं व्हिज्युअलायझेशन, त्याचं अनालिसिस कसं आपल्याला करता येतं रिअल टाइम मध्ये, इन्स्टंट, हे तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही जे उत्तर दिलेले आहेत त्याप्रमाणे इथे ग्राफ तयार होतोय. आपल्यापैकी बहुसंख्य लोकांनी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा प्रेझेंटेशनसाठी वापर केलेला आहे. काही जणांना गुगल स्लाइड्स माहित असतील, गुगल डॉक्युमेंट्स, गुगल डॉक, गुगल शीट्स किंवा गुगल स्लाइड्स. जसं मायक्रोसॉफ्टचा ऑफिस सूट आहे तसाच गुगलचा गुगल शीट, गुगल स्लाइड्स किंवा गुगल डॉक आहे. आणि ऍपलचं प्रेझेंटेशनसाठी कीनोट नावाचं सॉफ्टवेअर आहे. आता तुम्ही जे काही ओपिनियन पोल मध्ये मत मांडलेलं आहे तर लगेच मला तो डाटा व्हिज्युअलाइज करता येतोय, तुम्हाला तो दिसत आहे. आता तुम्हाला एक सोपा प्रश्न मी विचारलेला आहे. लक्षात घ्या, हे प्रश्न सोपे आहेत, हे प्रश्न सोपे आहेत, पण अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या विषयाशी संबंधित टॉपिक मध्ये, प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला ऍड करायचे. आता याच्यातले काही प्रश्न तुम्हाला ऍड करता येतील, काही तुमच्या उपयोगाचे नसतील. पुढचा प्रश्न मी घेतोय, मेंटीमीटर या शब्दाचा उच्चार केल्यानंतर तुमच्या मनात कोणता प्रश्न निर्माण होतो? WH क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे. मेंटीमीटर म्हणजे काय? मेंटीमीटर का वापरायचं? मेंटीमीटर कसं वापरायचं? मेंटीमीटर कुठं वापरायचं? मेंटीमीटर केव्हा वापरायचं? तर असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेले असू शकतात. जेवढं तुम्ही जास्त इनपुट द्याल तर तिथे मला नेमका अंदाज येईल की माझ्या ऑडियन्सला नेमकं काय पाहिजे. मेंटीमीटर म्हणजे काय हे बघायचंय का मेंटीमीटरचा वापर कसा करायचा हे बघायचंय. तर आपला हा वेबिनार हा बिगिनर्स करता असल्यामुळं माझा फोकस हा राहिलेला आहे की मेंटीमीटर म्हणजे काय आणि मेंटीमीटर का वापरायचं. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय, वेअर कॅन मेंटीमीटर ऍप्लिकेशन बी युज्ड? वेगवेगळे प्रश्नांचे टाईप आपण बघत आहोत. क्लाउडचा मी प्रश्न विचारला, मल्टिपल चॉईसचा प्रश्न विचारला. आता हा ओपन एंडेड प्रश्न आहे. तुमच्या मोबाईलच्या साह्यानं तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. तुम्ही जे उत्तर देताल ते या स्क्रीनवर कलेक्ट होणार आहे. करेक्ट. इथं मला एक उत्तर दिसतंय, ऑनलाईन टीचिंग. मेंटीमीटर कुठे वापरायचं? टीचिंग मध्ये वापरायचं. तुम्ही जास्तीत जास्त इनपुट देत राहा. इन इंटरॅक्टिव्ह सेशन ऍट दिस टाइप करंट CET. ओके. मीटिंग क्लासरूम टू नो नॉलेज फॉर गिव्हिंग ट्रेनिंग, ऑनलाईन वेबिनार. जिथं जिथं प्रेझेंटेशन आहे तिथं तिथं मेंटीमीटर वापरता येईल. प्रेझेंटेशन कुठे कुठं आहे? फक्त एज्युकेशन मध्ये आहे का? फक्त एज्युकेशन मध्ये प्रेझेंटेशन आपण देतो का? कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये प्रेझेंटेशन असतात, मीटिंग होतात, वर्कशॉप होतात, सेमिनार होतात, कॉन्फरन्सेस होतात. मी तुम्हाला वेगवेगळ्या इनपुट देतोय की जेणेकरून तुम्ही विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि ते इथं मला स्लाइडवर कलेक्ट करता यावं. तुम्ही जे काही उत्तर देतायत ते इथं मला दिसत आहे. म्हणजे हे जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरची एक गंमत तुम्हाला सांगतो, हे एज्युकेशन करता मुळात तयार केलेलं नव्हतं. 2014 मध्ये मेंटीमीटरचा जन्म झाला. त्याचं कारण असं होतं, हे स्वीडनमध्ये झालेलं आहे. आणि हे जे स्वीडिश लोक होते, समविचारी जे लोक होते की जे मीटिंग अटेंड करायचे, त्यांना असं लक्षात आलं की ज्या मीटिंग होत आहेत ह्या मीटिंग अनप्रोडक्टिव्ह आहेत, या मीटिंग बोरिंग आहेत,
या मीटिंग मध्ये आपलं ओपिनियन विचारात घेतलं जात नाही. या कारणामुळं मीटिंग मध्ये एंगेजमेंट वाढवण्याकरता, मीटिंग मध्ये प्रत्येकाचं मत ऐकलं जावं याकरता त्यांनी हे सॉफ्टवेअर तयार करायला सुरुवात केली. हे वेब बेस्ड किंवा क्लाउड बेस्ड सॉफ्टवेअर आहे. मेंटीमीटर डाउनलोड करण्याची गरज नाही, मेंटीमीटर इन्स्टॉल करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली वेबसाईटला कनेक्ट झालात, लॉग इन केलं की तुम्ही प्रेझेंटेशन तयार करू शकता. भरपूर तुमचे सगळे रिस्पॉन्सेस इथे मला आलेले आहेत. हे सगळे रिस्पॉन्सेस इथे कलेक्ट झालेले आहेत. मी याचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की हे सगळे प्रश्न तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये असणार नाही तुमच्या विषयाच्या. यातील कोणते प्रश्न तुम्हाला चांगले वाटतात, तुमचा जो ऑडियन्स आहे त्याला एंगेज करण्यासारखे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नोट डाऊन करायचे आणि त्या पद्धतीने प्रश्न तुम्ही विचारायचे. आता बघा, या स्लाइडवर तुम्हाला काय दिसत आहे? या स्लाइडवर एक व्हिडिओ मी इन्सर्ट केलेला आहे. हा व्हिडिओ मी इथे प्ले करतो. हा व्हिडिओ मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या ईमेलवर शेअर केलेला होता. माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर मी गुगल सर्च बॉक्स ओपन केलेला आहे. यामध्ये www.mentimeter.com प्रथमच जर तुम्ही या वेबसाईटला भेट दिलेली असेल तर इथे तुम्हाला साइन अप करावं लागेल. फेसबुक किंवा गुगल अकाउंटवरूनही आपण मेंटीमीटरला साइन अप करू शकतो किंवा तुमचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाईप करून पासवर्ड क्रिएट करून तुम्ही साइन अप करू शकता. मी ऑलरेडी साइन अप केलेलं असल्यामुळं मी इथं लॉग इन करत आहे. मेंटीमीटरचा डॅशबोर्ड आपण आता स्क्रीनवर पाहत आहात. यामध्ये मी आतापर्यंत जे वेगवेगळे प्रेझेंटेशन्स मेंटीमीटरमध्ये केलेले आहेत त्याची लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता. लेफ्ट साईडला माय प्रेझेंटेशन्स, इन्स्पिरेशन, ब्रँडिंग अँड कलर्स हे बटन्स आहेत. मध्यभागी तुम्ही बघितलं तर माय प्रेझेंटेशन्समध्ये नवीन प्रेझेंटेशन तुम्ही करू शकता किंवा नवीन फोल्डर ओपन करू शकता. या ठिकाणी मी एक नवीन फोल्डर ओपन करतो, त्याला डेमो असं नाव देतोय. डेमो नावाचं हे फोल्डर या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. मी माझं प्रेझेंटेशन डेमो या नावाने या ठिकाणी क्रिएट करत आहे. आता जो तुम्हाला इंटरफेस लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसत आहे यामध्ये लेफ्ट साईडला इथं आपल्याला स्लाइडचा ओव्हरव्ह्यू पाहायला मिळतो. मध्यभागी स्लाइडचा प्रिव्ह्यू आणि राईट साईडला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. इथं आपण आपले कंटेंट क्रिएट करू शकतो. पॉप्युलर क्वेश्चन टाईप्स असतील ज्यामध्ये मल्टिपल चॉईस, वर्ड क्लाउड, ओपन एंडेड क्वेश्चन्स, स्केल्स, रँकिंग, Q&A. क्विज कॉम्पिटिशनमध्ये 2 ऑप्शन्स आहेत, सिलेक्ट आन्सर, टाईप आन्सर. कंटेंट स्लाइड्समध्ये हेडिंग, पॅराग्राफ, बुलेट्स, इमेज, डॉक्युमेंट, व्हिडिओ, बिग, कोट, नंबर या कंटेंट स्लाइड्स आहेत. ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्समध्ये 100 पॉईंट्स, 2x2 ग्रीड, क्विक फॉर्म जो प्रो व्हर्शनमध्ये आहे, फ्री व्हर्शनमध्ये हा अवेलेबल नाही. हू विल विन आणि पिन ऑन इमेज अशा प्रकारचे ॲडव्हान्स्ड क्वेश्चन्सच्या टेम्पलेट स्लाइड्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. पुढच्या स्लाइडवर मी जातोय. पुढच्या स्लाइडवर तुम्हाला ही कंटेंट स्लाइड आहे आणि मी इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे. M = PQRS. मेंटीमीटर म्हणजे काय हे सांगणारा हा फॉर्म्युला मी इथे तयार केलेला आहे. M = PQRS. M म्हणजे मेंटीमीटर, P म्हणजे प्रेझेंटेशन किंवा पोलिंग किंवा वोटिंग, Q म्हणजे क्विझेस, R म्हणजे रिस्पॉन्स, रिॲक्शन, रिफ्लेक्शन आणि S म्हणजे सर्व्हे. मेंटीमीटर हे कशासाठी वापरायचं हा सिंपल एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. M = PQRS. प्रेझेंटेशन, पोलिंग, क्विझेस, Q&A, क्वेश्चन्स, R म्हणजे रिॲक्शन्स, रिस्पॉन्स, रिफ्लेक्शन आणि S म्हणजे सर्व्हे. मेंटीमीटर म्हणजे काय? म्हणजे ही एक स्लाइड, हा एक फॉर्म्युला जरी तुमच्या लक्षात आला तरी आजच्या वेबिनारचं आपलं ते यश आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टीसाठी वापरता येतं का याचा हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. मेंटीमीटर मध्ये काय काय गोष्टी आपण करू शकतो? मेंटीमीटरच्या सहाय्याने प्रेझेंटेशन करू शकतो, क्विझेस घेऊ शकतो,
फीडबॅक घेऊ शकतो. फीडबॅक म्हणजे रिफ्लेक्शन आणि यस म्हणजे सर्व्हे. तर सर्व्हे सुद्धा पॉसिबल आहे. मी तुम्हाला काल हेच प्रेझेंटेशन ची लिंक मी शेअर केलेली होती आणि माझी अशी इच्छा होती की प्रेझेंटेशनच्या पूर्वी तुम्ही ते बघावं. आता मी हे सर्व्हेसाठी तुम्हाला काही प्रश्न या पद्धतीने देऊ शकतो. जसं मी काल तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं, सर्व्हे म्हणजे काय की एक क्वेश्चन्स आहेत, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारणार आहे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे, त्या सर्व्हेमध्ये काही प्रश्न विचारलेले असतात. तुम्ही तुमच्या सवडीनं त्या प्रश्नांची उत्तर द्यायची आणि ती सबमिट करायची. तर थोडक्यात M इज इक्वल टू PQRS या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता या स्लाइडमध्ये फक्त टेक्स्ट तुम्हाला दिसत आहे. लक्षात घ्या, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला या स्लाइड कडे बघायचंय की मला फक्त टेक्स्ट सांगायचंय, तर ही कंटेंट स्लाइड मी इथं वापरू शकतो. पुढे मी जातोय. आता नवीन एक प्रश्न मी तुमच्या समोर मांडलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. रँक स्लाइड टाइप्स युज्ड इन मेंटीमीटर. कुठलंही प्रेझेंटेशन म्हणजे काय, स्लाइड शो. आता ह्या स्लाइड सगळ्या सारख्या आहेत का? तुम्ही आतापर्यंत पहिल्या स्लाइड पासून आतापर्यंत वेगवेगळ्या स्लाइड बघितलेल्या आहेत. ह्या सगळ्या स्लाइड सारख्या नाही. तुम्हाला इथे रँकिंग द्यायचंय की नंबर 1 ला कोणती स्लाइड आहे, नंबर 2 ला कोणती आहे, म्हणजे तुम्हाला आवडलेली फर्स्ट नंबरची स्लाइड, सेकंड नंबरची, सेकंड रँक, थर्ड रँक, फोर्थ रँक, अशा प्रकारचं रँकिंग तुम्हाला द्यायचंय. तर इथं कंटेंट स्लाइड आवडलेली. काही जणांना क्वेश्चन अँड आन्सर, Q&A, काही जणांना वर्ड क्लाउड, मल्टिपल चॉईस किंवा ओपन एंडेड प्रश्न हा वापरू शकतो. तुम्ही जसा रिस्पॉन्स देत आहात रिअल टाइम मध्ये, त्या इन्स्टंटला इथे डेटा मला दिसत आहे, तो ऑटोमॅटिकली चेंज होत आहे, अपडेट होत आहे आणि एक फायनल रिझल्ट आपल्याला इथे मिळणार आहे. समजा मी मेंटीमीटरचा डेव्हलपर आहे, तर मी कुठल्या एरियावर फोकस करायचं हे मला इथं समजू शकतं की माझ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी स्लाइड आहे ती लोकांना आवडत आहे. तर असं वेगवेगळ्या प्रेझेंटेशनचं जे आउटपुट आहे ते आउटपुट इनपुट म्हणून घेऊन मला माझ्या सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस हे करता येऊ शकतात. सॉफ्टवेअर असेल, टीचिंग असेल, लर्निंग असेल, कुठेही आपण अशा प्रकारचे प्रश्न हे वापरू शकतात. पुढे मी जातोय पुढच्या स्लाइडवर. मॅक्झिमम पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे, मोबाईलच्या साह्याने तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आता इथे तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये तुम्ही रँकिंग ठरवलं, आता इथं रेटिंग द्यायचं. हे जे काही मेंटीमीटरचं सॉफ्टवेअर आहे याच्यामध्ये इंटरॅक्शनचं जे फीचर आहे, ह्या इंटरॅक्शनला तुम्ही रेटिंग किती देणार? समजा तुम्हाला मी सांगितलं की 1 ते 5 या स्केलवर रेटिंग द्या. की इंटरॅक्शन 4.5, एंगेजमेंट 3, पोलिंग 5, क्विझेस 5, जे काही तुमचं रेटिंग आहे तुम्ही इथे ते द्या. आता आपल्या या प्रेझेंटेशन मध्ये इथं साधारणतः जे पार्टिसिपंट्स मला दिसत आहेत 29 जण इथं सहभागी झालेले आहेत. आणि जसजसं तुम्ही तुमचं इनपुट देताय तसतसं इथं रेटिंगचं ऍव्हरेज बदलत आहे. तर या ग्रुपनी इंटरॅक्शन फीचरला, एंगेजमेंट फीचरला, पोलिंग फीचरला, क्विझेसला काय रेटिंग दिलं हे रेटिंग मला इथे कळतं. आता इथं जे सहभागी झालेले आहेत त्यातील बहुसंख्य ट्रेनर आहेत. तर समजा मला ट्रेनिंगचा फीडबॅक घ्यायचा आहे. माझी फॅकल्टीचं नॉलेज, फॅकल्टीचे एफर्ट्स किंवा ट्रेनिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर, तर हे जे स्टेटमेंट आहेत इंटरॅक्शन, एंगेजमेंट, पोलिंग, क्विझेस, तुमच्या टॉपिकशी संदर्भात, टॉपिक विषयाशी, प्रेझेंटेशनशी संदर्भात स्टेटमेंट तुम्हाला फक्त इथे ऍड करायची. लो व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यू किंवा ऍग्री, डिसऍग्री, तर अशा प्रकारचे तुम्ही डायमेन्शन्स चेंज करू शकता. पुढच्या स्लाइडवर मी जातोय. मेंटीमीटरचा आणखी एक उपयोग तुमच्या लक्षात आला असेल की इथं मला इन्स्टंट फीडबॅक मिळतोय. आणि आता पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. सी पिक्चर अँड पिन ऑन युअर फेवराइट कंटेंट स्लाइड. कंटेंट स्लाइडचे वेगवेगळे टाईप आपण बघितले. हेडिंग, पॅराग्राफ, बुलेट्स, इमेज, डॉक्युमेंट, व्हिडिओ, नंबर, कोट, बी. तुम्हाला जी कोणती स्लाइड तुम्हाला आवडलेली आहे तर त्याच्यावर फक्त तुम्हाला पिन करायचंय. तर अशा प्रकारचा पिन ऑन इमेज हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न समजा भूगोलाचे जे शिक्षक आहेत, तुमचे जे मॅप आहेत त्या मॅप मध्ये अमुक एक जिल्हा दाखवा, तर तिथे तुम्ही ते पिन करू शकता. किंवा जागतिक मॅप आहे, भारतावर पिन करा, तुम्ही ते करू शकता. किंवा बायोलॉजीचे जे टीचर आहेत बॉडी पार्ट्स म्हणून सांगतायत,
तर तुम्ही तिथं हे वापरू शकता. पॉवर सिस्टीम मध्ये मी समजा सबस्टेशनचा लेआउट दाखवतोय, सबस्टेशन मधले वेगवेगळे इक्विपमेंट दाखवतोय, तर पिन ऑन इमेज, पिन ऑन रिले, तर या पद्धतीनं हे अतिशय चांगलं आणि नवीन ऍडव्हान्स अशा प्रकारचा प्रश्नाचा टाईप आहे. तर इथं मला हे डॉट्स दिसत आहेत, तुम्ही जे उत्तरं देतायत त्याप्रमाणे इथं माझ्या लक्षात येत आहे की तुम्हाला कोणती स्लाइड, कंटेंटची स्लाइड ही आवडलेली आहे. हेडिंग, पॅराग्राफ, बुलेट्स, व्हिडिओ, डॉक्युमेंट, इमेज, बिग, कोट, नंबर, ह्या सगळ्या स्लाइड्स तुम्ही पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा तयार करत होता, परंतु मेंटीमीटर मध्ये अशा प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन्स ऍड करून, क्विज ऍड करून तुम्ही इंटरॅक्शन वाढवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय. हे सगळे ऍडव्हान्स प्रश्न आहेत. डिस्ट्रीब्यूट 100 पॉइंट्स टू मेन फीचर्स ऑफ मेंटीमीटर. तुमच्याकडे 100 पॉइंट आहेत आणि हे 100 पॉइंट तुम्हाला या 4 फीचर मध्ये वाटायचे. तर सगळ्यात जास्त पॉइंट तुम्ही कुणाला द्याल? पॉप्युलर क्वेश्चन टाइप्सला द्याल, क्विज कॉम्पिटिशनला द्याल, कंटेंट स्लाइड्सला द्याल, ऍडव्हान्स क्वेश्चन टाइप्सला द्याल. तर तुम्हाला हे 100 पॉइंट्स इथे डिस्ट्रीब्यूट करायचे की सगळ्याची बेरीज 100 ही आली पाहिजे. एखादं स्टेटमेंट तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तुमचा रिस्पॉन्स इथे व्हिज्युअलाइज झालेला आहे. त्या इन्स्टंटला तुमचा फीडबॅक इथे मला मिळालेला आहे. जसजसं तुम्ही तुमचा फीडबॅक हा येत राहील तसतसं इथे पोझिशन ही खालीवर होणार आहे. कारण इथे पर्सेंटेज मध्ये मला दिसतंय, माझ्या असं लक्षात येत आहे की माझ्या समोर जो ऑडियन्स बसलेला आहे त्यांना क्विज कॉम्पिटिशन 29% आणि कंटेंट स्लाइड्स 29% या मुवमेंटला त्यांनी पॉइंट्स दिलेले. आता पुन्हा चेंज झालेलं आहे. 33% कंटेंट स्लाइड्स, 28% क्विज कॉम्पिटिशन. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता इथं 2x2 ग्रीड आहे. इथे मी 2 पॅरामीटर दिलेले, प्रेझेन्स आणि पार्टिसिपेशन. कुठल्याही प्रेझेंटेशन मध्ये ऑडियन्सचं पार्टिसिपेशन महत्वाचं आहे का ऑडियन्सचा प्रेझेन्स महत्वाचा आहे? आता मेंटीमीटर मध्ये प्रेझेन्स आणि पार्टिसिपेशन या 2 व्हॅल्यूज तुम्हाला इथं कोट करायच्या. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये प्रेझेन्स आहे, पार्टिसिपेशन आहे का? असेल तर ते किती आहे? गुगल स्लाइड मध्ये प्रेझेन्स आणि पार्टिसिपेशन, ऑदर प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर मध्ये. तर या पद्धतीनं तुम्हाला इथं रेटिंग द्यायचं. म्हणजे एक पॅरामीटर नाही, 2 पॅरामीटर बघायचे. म्हणजे मेंटीमीटरचा मी जर विचार केला, मेंटीमीटर मध्ये माझा ऑडियन्स प्रेझेंट राहणारच आहे, पण तो नुसता फिजिकली प्रेझेंट राहणार नाही, तो एंगेज राहणार आहे, त्याचं पार्टिसिपेशन दिसणार आहे आणि प्रत्येक स्लाइडवर, प्रत्येक क्वेश्चन टाईपवर मला ते जाणवणार आहे. पुढचा प्रश्न मी विचारतोय की समजा फ्युचरमध्ये अशी शर्यत लागली, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट आणि मेंटीमीटर, तर या शर्यतीमध्ये कोण जिंकणार आहे? तुम्हाला वोटिंग द्यायचंय. लक्षात घ्या, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये पॉवर आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये पॉइंट आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये अॅनिमेशन आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये ट्रान्झिशन आहे. तर या वेगळ्या गोष्टीत वेगळे फीचर्स आहेत. मेंटीमीटर मध्ये इंटरॅक्शन आहे, मेंटीमीटर मध्ये एंगेजमेंट आहे. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्लस मेंटीमीटर दोन्ही मधल्याही चांगल्या गोष्टी वापरून आपल्याला जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन हे करायचं आहे. बोथ व्हेरी इम्पॉर्टंट, करेक्ट. सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता ही शेवटची स्लाइड आहे. या स्लाइडचं नाव आहे Q&A, क्वेश्चन अँड आन्सर. बघा, कुठल्याही प्रेझेंटेशन मध्ये Q&A सेशन हे शेवटचं सेशन असतं. या सेशन मध्ये प्रश्न विचारले जातात. तुम्ही जे काही प्रश्न विचारणार आहात मोबाईलच्या साह्यानं, मोबाईलवर तुम्ही ते टाईप करायचे आणि इथं मला ते दिसणार आहे. तुम्ही ते टाईप करायला लागा. इथं पहिला प्रश्न आलेला आहे,